नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्व? मजेत ना? मी राजेंद्र स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या पुणेरी एक्सप्रेस या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो। तर मंडळी, आज आपला पहिला दिवस आहे सिक्कीम टूरचा। गुड मॉर्निंग मित्रांनो, कसा आहे व्ह्यू? आपण माझ्या पाठीमागे पाहतात जे बर्फाचे डोंगर आहेत ते आहेत कांचनजंगाच्या पर्वतरांगा। तर मी आता तुम्हाला इथून दिसणारा पूर्ण एक 360 डिग्रीचा व्ह्यू दाखवतो मित्रांनो। सध्या मी आहे काशी व्ह्यू पॉइंटला आणि माझ्या पाठीमागे प्रिशा हॉटेल आहे, तिथेच आम्ही राहिलेलो आहे। मित्रांनो, आताच आपला ताशी व्ह्यू पॉइंट पाहून झालेला आहे। श्री, कसा होता ताशी व्ह्यू पॉइंट? खूप छान होता। नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत प्लांट कन्झर्वेटरी बुलबुले येथे। बुलबुले हे या ठिकाणाचं नाव आहे मित्रांनो, आणि हे ठिकाण ताशी व्ह्यू पॉइंट पासून साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे। चला तर मग, तुम्ही तयार आहात ना माझ्याबरोबर प्लांट कन्झर्वेटरी पाहण्यासाठी? चला तर मग। प्लांट कन्झर्वेटरी बघण्यासाठी पर पर्सन 30 रुपीज फी आहे व बिलो 5 इयर्स फ्री आहे। या प्लांट कन्झर्वेटरी मध्ये आपल्याला विविध प्रकारच्या औषधी वनस्पती देखील मित्रांनो पाहावयास मिळतात। आपण सध्या उभे आहोत प्लांट कन्झर्वेटरी येथे, ज्याचं ब्रीदवाक्य आहे एनीबडी क्रिएट हायब्रिड्स बट गॉड अलोन कॅन क्रिएट स्पेसीज। हे ब्रीदवाक्य घेऊन ही प्लांट कन्झर्वेटरी ही संस्था येथे कार्य करत आहे मित्रांनो। त्यांनी येथे कन्झर्व केलेल्या वेगवेगळ्या फुलांच्या किंवा प्लांट विषयी माहिती देणारा फलक आपल्याला येथे पाहावयास मिळतो। तर आपण आता आतमध्ये जाणार आहोत, चला तर मग। मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारची एकदम कलरफुल फुले आपल्याला येथे पाहावयास मिळतात। इतक्या नाना विविध प्रकारची फुले पाहून डोळ्याचे पारणे फिटल्याशिवाय राहत नाही मित्रांनो। फुलं आली म्हणजे फुलपाखरू असणारच, हे समीकरण आपल्याला येथे देखील पाहावयास मिळते। मित्रांनो, निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली रंगांची अनेक प्रकारची उधळण आपण आपल्या नेत्रांनी या प्लांट कन्झर्वेटरी मध्ये अनुभवलेली आहे। तर आता आपण जाणार आहोत येथे जवळच असणाऱ्या एक वॉटरफॉल पाहण्यासाठी। चला तर मग। मित्रांनो, प्लांट कन्झर्वेटरी पासून 5 मिनिटं चालत आले आपल्याला सुंदर असा धबधबा पाहायला मिळतो। प्लांट कन्झर्वेटरी आणि एकदम सुंदर असा धबधबा आपला पाहून झालेला आहे मित्रांनो। आता आपण जाऊया आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे। चला तर मग। हे आहेत आपले आजचे टूर गाईड आणि टूर गाईड कम ड्रायव्हर प्रीतम। प्लांट कन्झर्वेटरी पासून साधारण 2 किलोमीटर चालून आले की आपण येऊन पोहोचतो ते या हनुमान टोक येथे। हनुमान टोक हे एक हिंदू मंदिर असून भारताच्या सिक्कीमची राजधानी असलेल्या गंगटोकच्या वरच्या भागामध्ये स्थित आहे।
आपण माझ्या उजव्या बाजूला पाहू शकता हनुमंतरायाची सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहावयास मिळत आहे. आता आपण पहिले हनुमंतरायाचे दर्शन घेऊया. जय बजरंगबली. हनुमंतरायाचे आता आपले दर्शन घेतलेले आहे. उजव्या बाजूला हनुमान टोक येथे जाण्यासाठी आपल्याला पायरी मार्ग दिसत आहे. चला तर मग आपण जाऊया पुढे. मित्रांनो, हनुमान टोक, टोक म्हणजे मंदिर. हनुमान टोक याच्याकडे जाण्यासाठी आपण पाहू शकता सुंदर असा पायरी मार्ग बांधण्यात आलेला आहे. हनुमानाला समर्पित असलेले हनुमान टोक हे गंगटोक शहरापासून 11 किलोमीटर अंतरावर असून ते 7200 फूट उंचीवर आहे. स्थानिक कथेनुसार जेव्हा हनुमान भगवान राम यांचे बंधू लक्ष्मण यांना वाचवण्यासाठी द्रोणागिरी पर्वत, ज्याच्यावरती संजीवनी ही औषधी वनस्पती होती, तो पर्वत घेऊन जेव्हा आकाशमार्गाने जात होते तेव्हा हनुमानांनी काही काळ या ठिकाणी विश्रांती घेतली होती, अशी कथा येथे सांगण्यात येते. मित्रांनो, इसवी सन 1968 पासून या टेकडीचे संपूर्ण दायित्व भारतीय सैन्याकडे आहे. या मंदिराची देखभाल, स्वच्छता, पूजा आणि भक्तांची सोय अशी सर्व कामे हे सैनिकच करतात. हनुमान टोकच्या समोर अजून एक मंदिर आपल्याला पाहावयास मिळते, ज्या मंदिरामध्ये प्रभू श्रीराम आणि हनुमान यांच्या जीवनातील काही प्रसंग आपल्याला पाहावयास मिळतात. रामाने शबरीची उष्टी बोरे खाल्ली होती मित्रांनो, तो प्रसंग येथे आपल्याला पाहावयास मिळत आहे. प्रभू श्रीरामाने दशानन रावणाचा केलेला वध हा प्रसंग आपल्याला समोर दिसत आहे. बजरंगबली जेव्हा सीतामाईला शोधण्यासाठी गेले होते तेव्हा श्रीरामांची आठवण म्हणून अंगठी देतानाचा प्रसंग आपल्याला समोर दिसत आहे. मंदिर परिसरामध्ये सुंदर फुलांची झाडे आपल्याला येथे दिसत आहेत मित्रांनो. हनुमान टोकच्या समोरच आपल्याला अजून एक मंदिर दिसत आहे. मंदिराच्या दर्शनी भिंतीवरती हनुमान द्रोणागिरी पर्वत उचलून नेत आहेत, असे दृश्य आपल्याला पाहावयास मिळते. चला तर मग पाहूया काय आहे या मंदिरामध्ये. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला साईबाबाची मूर्ती पाहावयास मिळते, तर उजव्या बाजूला सुंदर अशी गणपतीची मूर्ती पाहावयास मिळते. मंदिराच्या मध्यभागी आपल्याला प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई आणि बजरंगबली यांची मूर्ती पाहावयास मिळते, तर डाव्या बाजूला माँ दुर्गेची सुंदर अशी मूर्ती पाहावयास मिळते. उजव्या बाजूला भगवान शंकराची शिवपिंड आपल्याला पाहावयास मिळते. मंदिराच्या डाव्या बाजूला राधाकृष्ण यांची सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहावयास मिळते. आता आपण आलो आहोत गणेश टोक येथे. चला आपण जाऊया गणेश टोक पाहण्यासाठी. चला तर मग. चला दर्शन घेऊया गणपती बाप्पाचे. जय गणेश. गणपती मंदिरासमोर एक जागा केलेली आहे.
इथून आपल्याला निसर्गाचे चांगले दृश्य पाहावयास मिळते मित्रांनो. चला पाहूया. गंगटोकचे विहंगम असे दृश्य आपल्याला इथून पाहावयास मिळते. मित्रांनो, सध्या आपण आलो आहोत हिमालयन झूलॉजिकल पार्क पाहण्यासाठी. हे पार्क गंगटोक पासून 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बुलबुले या ठिकाणी आहे. हे पार्क 1780 मीटर उंचीवर असून 1991 मध्ये याची स्थापना झालेली आहे. या पार्कची वेळ सकाळी 9:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असते आणि हे पार्क आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी बंद असते. या पार्कमध्ये येण्यासाठी प्रति व्यक्ती 100 रुपये, त्याच्यानंतर फॉरेनरसाठी 200 रुपये आणि 10 वर्षाखालील मुलांसाठी 50 रुपये असे शुल्क आकारले जाते. मित्रांनो, हिमालयन झू पार्क पाहण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, पार्कमध्ये येताना गाडीचे तिकीट देखील काढा, कारण या पार्कचा विस्तार खूप मोठा असून येथे ठिकठिकाणी गाडीनेच जावे लागते. तुम्ही जर गाडीचं तिकीट नाही काढलं तर तुम्हाला खूप चालावं लागेल मित्रांनो, आणि तुम्ही पूर्ण पार्क पाहू शकणार नाही. हिमालयन झू पार्क पाहताना आता आपण पहिला स्टॉप घेतलेला आहे, तो म्हणजे हिमालयन ब्लॅक बिअर पाहण्यासाठी. आपण पाठीमागे पाहू शकता हिमालयन ब्लॅक बिअर याच्याविषयी माहिती देणारा फलक आपल्याला दिसत आहे. चला आपण पुढे जाऊया आणि पाहूया कसे आहे हे हिमालयन ब्लॅक बिअर. मित्रांनो, समोरच आपल्याला हिरवळीमध्ये बसलेला हिमालयन ब्लॅक बिअर दिसत आहे. डोंगराळ प्रदेशामध्ये 205 हेक्टर जमिनीवर पसरलेले हे उद्यान हिमबिबट्या, गोरल, हिमालयन पाम सिवेट, हिमालयन लाल पांडा, हिमालयन मोनल तिवर, किरमिंजी रंगाचे शिंगे असलेला तितर आणि हिमालयन काळे अस्वल अशा विविध प्रकारच्या प्राण्यांचे घर आहे. सिक्कीम सरकारचे वन, पर्यावरण आणि वन्यजीव व्यवस्थापन विभाग या पहिल्या प्राणी संग्रहालयाची देखभाल करते. आपण आता थांबलो आहोत ब्लू शिप पाहण्यासाठी. चला या पायरी मार्गाने वरती जाऊया आणि पाहूया कशी आहे ही ब्लू शिप. चला. मित्रांनो, समोरच आपल्याला एक शिप दिसत आहे, पण ती काय आम्हाला ब्ल्यू दिसत नाही मित्रांनो. त्यामुळं येथे असणारे ब्ल्यू शिप नक्की हीच आहे का ते सांगता येत नाहीये. जाळी गर्द असल्यामुळे मित्रांनो क्लिअरली दिसत नाहीये, पण उघड्या डोळ्यांनी हे समोरचे पक्षी खूपच सुंदर दिसत आहेत. समोर आपल्याला गोल्डन फेझंट दिसत आहे. हा पक्षी खूपच सुंदर दिसत आहे मित्रांनो. याच्या अंगावरती विविध प्रकारचे कलर्स आहेत. समोरच्या पिंजऱ्यामध्ये आपल्याला मोर दिसत आहे. मित्रांनो, 2 ते 3 हिमालयन शिप आपल्याला चरताना पाहावयास मिळतात. समोरच आपल्याला रेड पांडा दिसत आहे. आपण सध्या पाहण्यासाठी आलो आहोत हँडीक्राफ्ट आणि हँडलूम सेक्शन. आपल्याला येथे थंगका पेंटिंग आणि वूड कार्विंग याचे शिक्षण देण्याचे काम चालू असल्याचे आपल्याला दिसत आहे मित्रांनो. समोर दिसणारे विद्यार्थी पेंटिंग करण्यामध्ये व्यस्त आहेत, तर या बाजूचे विद्यार्थी वूड कार्विंग करण्यामध्ये व्यस्त आहेत.
कार्विंग करण्यासाठी लागणारी विविध प्रकारचे हत्यारे आपल्याला समोर दिसत आहे आणि लाईव्ह आपण पाहू शकता येथील एक विद्यार्थी वूड कार्विंग करत आहे. टाकाऊपासून टिकाऊ हा मंत्र वापरून विविध प्रकारच्या तयार केलेल्या वस्तू आपल्याला समोर पाहावयास मिळतात. हे कार्पेट करण्याचं काम इतकं किचकट आणि कलाकुसरीचं आहे की एक कार्पेट बनण्यासाठी साधारण 2 ते 3 महिने लागतात. येथे ज्या काही वस्तू तयार होतात ते आपण इथे विकत देखील घेऊ शकता मित्रांनो. त्याचे सेपरेट असे सेल्स ऑफिस आपल्याला इथे पाहावयास मिळते. खूपच सुंदर सुंदर वस्तू आपल्याला इथे मित्रांनो बनवलेल्या दिसत आहेत. विविध प्रकारचे टिपोय आपल्याला येथे पाहावयास मिळतात. येथे बांबूपासून बनवलेल्या विविध वस्तू, लाकडी वस्तू तसेच नाना विविध असे खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आपण आलो आहोत नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ टिबेटॉलॉजी हे पाहण्यासाठी. येथे प्रति व्यक्ती 25 रुपये इतके शुल्क आकारले जाते. चला तर मग आपण पाहूया कसे आहे हे इन्स्टिट्यूट. चला तर मग. मित्रांनो, प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्यानंतर माझ्या डाव्या बाजूला आपण पाहतात गुरु पद्मसंभव यांची खूप सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहावयास मिळते. नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ टिबेटॉलॉजी भारताच्या गंगटोकच्या पर्वतामध्ये असून तिबेटी साहित्य आणि शिल्पे यांचे अद्भुत असे भांडार आहे. हे ठिकाण 5,500 फूट उंचीवर आहे. सिक्कीमचे राज्यकर्ते 11वे चोंग्याल सर ताशी नामग्याल यांनी इसवी सन 1958 मध्ये याची स्थापना केली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी इसवी सन 1958 मध्ये याचे उद्घाटन केले होते. पूर्ण जगामध्ये अशा 3च संस्था आहेत. पहिली गंगटोकमध्ये जिथे आज आपण आहोत, आणि दुसरी पीपल्स ऑफ एशिया इन्स्टिट्यूट मॉस्को, आणि तिसरी म्हणजे टोयो बंको टोकियो येथे. या म्युझियममध्ये व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी करण्यासाठी मनाई होती, त्यामुळे आतमध्ये शूट काही घेता नाही आले. मित्रांनो, आता आपण आलो आहोत द्रोडुल चोर्टन स्तूपा हे पाहण्यासाठी. गंगटोक शहरातील द्रोडुल चोर्टन हा एक महाकाय स्तूपा असून हा इसवी सन 1946 मध्ये 14वे दलाई लामा यांचे शिक्षक त्रुलशिक रिनपोचे यांनी बांधलेला होता. चला तर मग पाहूया हा चोर्टनचा स्तूपा कसा आहे ते. चला तर मग. या स्तूपाभोवती 108 प्रेयर व्हील्स म्हणजे प्रार्थना चक्रांचा समूह आहे, ज्याच्यावरती पवित्र असे मंत्र कोरलेले आहेत. मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि हो, सर्वात महत्त्वाचं, आपल्या पुणेरी एक्सप्रेस या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.